मध्ये मॅजिकल रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही करत असतो 4 ते 6 महिने लागतात, परंतु 15 दिवसात एवढं फार अपेक्षित नसते, पण ते शक्य झालं. शुगरची लेवल 500 राहायची झाली आणि आज ती नॉर्मल कंडिशन झाली. सोबतच त्यांचं जे इन्सुलिन चालू होतं, इमिडिएट इन्सुलिन बंद झालेलं आहे. एवढा मोठा बदल आयुर्वेदामध्ये शक्य आहे. याबद्दल आमचे वैद्यकीय अधिकारी दादाची सविस्तर मुलाखत दिली. तर नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित चव्हाण. मी विज्ञान रुग्णसेवेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. आज सपोज काका आहे. काका आणि तुमचं नाव सांगा. सुधाकर झाडे. काकांचं नाव सुधाकर झाडे आहे. काकांना शुगरचा त्रास होता, जसं आता आपण थोड्या वेळ आधी बोललेलो की किडनीचा आजार किंवा काही शुगर आहे त्याच्यामुळे जे होणारे डायबिटिक न्यूरोपॅथी किंवा अल्झायमर हा जो डिसीज आपण आता बोललो, पार्किन्सन बद्दल वगैरे, ठीक आहे. तर आता शुगरचे 2 प्रकार आहेत बेसिकली. तुम्हाला सर्वांना माहिती असतं की एक असतो तो जन्मजात, त्याला म्हणतात इन्सिपिडस, ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या लाईफस्टाईलमुळे होणारा जो आजार असतो त्याला म्हणतात मेलायटस, ठीक आहे. तर टाईप 2 शुगर जेव्हा ज्यांना असतं तर खूप क्वचितच केसेसमध्ये इन्सुलिनपर्यंत पेशंट पोहोचतो. नाहीतर इनिशियल याच्यामध्ये जर आपण त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन मिळालं किंवा आपण ती शुगर लेवल मेंटेन करत गेलो तर डायबिटीज 2 मेलायटस ज्याला आपण म्हणू, हा जो आहे तो थोड्याफार प्रमाणात रिव्हर्सिबल असतो. कारण हा एक आजार नाही आहे, हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय? आपल्या खाण्यापिण्यामध्ये किंवा आपल्या ज्या काही आपल्या सवयी असतात रेग्युलर बेसिसवरच्या, त्याच्यामधनं होणारा जो आपल्या शरीरामधला इन्सुलिनचं प्रमाण आहे ते कमी करतो. तर तो आजार म्हणून त्याला ट्रीट करणं चुकीचं ठरतं. पण हे खूप इनिशियल याच्यामध्ये जर आपल्याला माहिती पडतं आणि आपल्याला जर त्याबद्दल मार्गदर्शन मिळालं तर आपण हा असा रिझल्ट आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला इन्सुलिन होतं. तुम्ही किती युनिट इन्सुलिन घ्यायचे काका? हे घ्यायचं 10-12 गोळ्या वगैरे किंवा गोळ्या पण होत्या. 2 वेळेस की 1 वेळेस? नाही, 2 नॉर्मली प्रोटोकॉल असा असतो की शुगरच्या पेशंटला म्हणजे मेलायटिसवाल्या पेशंटला, ज्याला टाईप 2 शुगर आपण म्हणू, तर अशा यांच्यामध्ये तुमची शुगर पहिले किती राहायची? माझी 500 550 अशी राहायची आणि जेवल्याच्या नंतर जे राहत होती ते 400 पर्यंत राहत होती. आणि आता 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पेशंटचा आपण बघतोय पेशंटची जेवणा आधीची शुगर 152 आहे. आता जसं एक वय सुद्धा एक फॅक्टर असतं, ठीक आहे. काकांच्या वयामध्ये 152 ते 180 पर्यंतची शुगर ही कॉमन पकडल्या जाते, ठीक आहे. आणि जेवणानंतरची जी शुगर आहे ती फक्त 201 आहे. म्हणजे जी आधी 500 होती ती 152 वरती येऊन थांबलेली आहे. आणि आता त्यांचं इन्सुलिन वगैरे काही चालू आहे तुम्हाला? नाही चालू. किती दिवस झाले? आता हे 2-3 दिवस बंद करावं सांगितलं जातं. हे आम्ही बंद नाही करायला लावत आहे. त्यांचे स्वतःचे डॉक्टरांनी ज्यांनी इन्सुलिन चालू केलं होतं त्यांनी इन्सुलिन बंद केलेलं आहे. तर ही आयुर्वेदाची ताकद आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असतं की आयुर्वेदाला शेवटचा पर्याय न समजता त्याला प्राथमिकता द्या आणि इकडे तिकडे न भटकता किंवा कोणाच्याही कुठल्याही म्हणजे अयोग्य मार्गदर्शनामध्ये बळी न पडता सरळ संपर्क साधा. आम्ही सदैव आपल्या सेवेत आहोत.